नमस्कार. समुपदेशन मानसशास्त्राच्या आजच्या या शेवटच्या सेशनमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत की समुपदेशन मानसशास्त्राच्या आजच्या सेशनमध्ये आपण समकालीन ट्रेंड, कंटेम्पररी ट्रेंड्स या विषयावरचं असं सेशन आहे. आजच्या सेशन पर्यंत आपण बहुतेक पाश्चात्य समुपदेशनासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आपण पाहिल्या. आजच्या सेशन मध्ये आपण भारतीय पद्धती समुपदेशनामध्ये कशा वापरल्या जाऊ शकतील याच्याबद्दलचा अभ्यास थोडासा आपण या सेशन मध्ये करणार आहोत. या आजच्या ब्लॉकमध्ये, आजच्या युनिटमध्ये म्हटल्याप्रमाणे समुपदेशनातील भारतीय दृष्टिकोन याच्यावर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. खूपच आपल्या जिव्हाळ्याचा आजचा विषय आहे. इतके दिवस जे आपण बघत होतो त्याला थोडस आपल्याला कनेक्ट करणं, रिलेट करणं, संबंध आपला त्याच्याशी जोडणं थोडस किचकट आहे. पण आजच्या सेशन मध्ये जे आम्ही आता सांगणार आहे किंवा तुम्ही जे या युनिट मध्ये शिकणार आहात हे आपल्याला अगदी आपल्या संस्कृतीमधनं आल्यामुळे जे मुद्दे आहेत ते आपल्याला समजण्यामध्ये खूप सोपे जाणार आहेत. जरी ते असे समजायला सोपे वाटले तरी त्याचा अर्थ खूप गूढ आहे. आणि भारतीय पद्धत ही सुद्धा अतिशय अर्थपूर्ण पद्धत आहे. जोपर्यंत आपल्याला याचा अभ्यास, आपल्या संस्कृतीचा अभ्यास नसतो, आपल्या लिटरेचरचा अभ्यास नसतो, तोपर्यंत आपल्याला त्याचं गांभीर्य नसतं, त्याचं महत्व नसतं. आजच्या सेशन मध्ये जसं तुम्ही या युनिट बद्दल वाचाल तर तुम्हाला याच्याबद्दलची खूप माहिती तुम्ही जशी माहिती गोळा कराल त्या प्रमाणे तुम्हाला त्या विषयाबद्दलचा ची माहिती जशी जशी मिळत जाईल तसं तसं तुम्हाला तो खूप कसा आपलाही विषय गांभीर्याचा आहे पण किती महत्वाचा आहे. आणि आपल्या रोजच्या आयुष्यात किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्याने आपण चुका करत असतो आणि त्या चुका कशा दुरुस्त करता येतील ह्या युनिट मधनं आपल्याला थोडंफार, अगदी खूप नाही पण थोडीफार तरी ओळख ह्या माध्यमाची, ह्या प्रकारच्या माहितीची आपल्याला एक महत्वपूर्ण माहिती या युनिट मध्ये मिळणार आहे. मुख्यतः भारतीय आपला जो दृष्टिकोन आहे समुपदेशनाकडे पाहण्याचा तोच मूळ आहे वेद आणि उपनिषद. कारण तुम्ही पाहाल तर भारतीय संस्कृतीचं जे मूळ आहे आणि जर आपल्याला आपली ग्रोथ हवी असेल, आपली मानसिक आध्यात्मिक वाढ हवी असेल तर आपल्याला काय समजणं गरजेचं आहे तर वेद आणि उपनिषद. आणि हे जे दोन ग्रंथ आहेत हे खरं तर आपल्याला कोणी मोठं माणूस असण्याची गरजच नाही. आपण जे आहोत ते आपण कसं व्यवस्थितपणे आपण जगू शकू, आपलं अर्थपूर्ण कसं आपण जगू शकू हे सांगणारे दोन ग्रंथ आहेत. तर मूळ आपलं जे समुपदेशन, भारतीय समुपदेशन आलं ना ते या दोन ग्रंथात मूळ तेच आहे, वेद आणि उपनिषद. तर ह्याच्यापासून कसे वेगळ्या वेगळ्या आपल्या पद्धती आलेल्या आहेत त्या आपण थोडासा त्याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत. दिलेल्या वेळात सगळं मी सांगणं शक्य नाहीये. तर महत्वाचे मुद्दे आपण नक्कीच या तासाभरात बघणार आहोत. आणि एक प्रांजळ रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने याचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करा, गांभीर्याने हे सगळं वाचा. कारण हे समुपदेशनासाठी तर उपयोग आहेच पण आपल्या स्वतःचा अर्थपूर्ण आयुष्य करण्यासाठी सुद्धा ही माहिती खूप महत्वाची आहे. तर आपण एक पहिल्या पद्धतीवर लक्ष देऊयात. ती आहे भगवद्गीता. भगवद्गीतेचा वापर हा समुपदेशनामध्ये अवश्य करता येतो. अगदी आपण काय मंत्र म्हणणार नाहीये, क्लायंटला काय ते भगवद्गीता वाचायला लावूच असं पण नाही. आपल्याला ऍज अ समुपदेशक, ऍज अ काउन्सिलर आपल्याला भगवद्गीता ही चांगली माहिती पाहिजे. कारण भगवद्गीतेमध्ये 3 गोष्टी खूप छान सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्ती. मूळ भगवद्गीतेचं काय आहे की जे आपण शरीर घेतलेलं आहे, एक शरीर आहे आपल्याला आणि या शरीराला एक आत्मा आहे.
आणि तो आत्मा आपल्याला चांगल्या पद्धतीने जोपासायचा आणि हा आत्मा परमात्म्यामध्ये नंतर विलीन होणार आहे. तर ही जी प्रोसेस आहे, जे शरीर आपण धारण केलेलं आहे, ह्या शरीरातला खूप महत्व आहे. आणि हे शरीर जे आहे ते एका आत्म्याशी जुळलेलं आहे आणि आपल्याला घडण करायची आहे तिथे आत्म्याची. जसं आपण त्या आत्म्याची घडण करू तसं आपली वागणूक पण असणार आहे. तर ह्या भक्ती मार्ग असो किंवा ज्ञान मार्ग असो किंवा कर्म मार्ग असो, कुठलाही मार्ग किंवा हे तिन्ही मार्ग आपण जर रोजच्या आयुष्यात वापरले तर ह्याच्यानी आपली प्रगती होणार आहे. आपण आपले जे विचार आहेत त्यांना आपण खूप निर्मळ, स्वच्छ, निरपेक्ष जीवन आपण जगण्याचा हा एक छान मंत्र भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. आणि भगवद्गीता ही आपल्याकडे जिव्हाळ्याची आहे, कारण आपण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ती लहानपणापासून आपण ऐकत आहोत. त्याचे श्लोक ऐकत आहोत, त्याचे अध्याय वाचत आहोत किंवा वाचले नसतील तरी वाचू शकता. कधीही ती घेऊन तुम्ही वाचू शकता, समजून घेऊ शकता. तर समुपदेशनामध्ये या तीनाचा काय उपयोग आहे? याचं कारण पहिलं म्हणजे ज्ञान. भगवद्गीतेत सांगितलंय ते ज्ञान. पहिले जे काही अध्याय आहेत ते काय सांगतात तर ज्ञान. हे ज्ञान म्हणजे आपलं पुस्तकी ज्ञान नाही, की ह्या थिअरीज पाठ केल्या म्हणजे मला त्या सायकोलॉजीचं ज्ञान आलं, मानसशास्त्राचं ज्ञान मिळालं, असं नाहीये. भगवद्गीतेत जे ज्ञान सांगितलेलं आहे त्याचा अर्थ वेगळा आहे. हे जे ज्ञान आहे हे आपलं विजडम आहे. आपण याला विजडम म्हणतो. ते आपल्याला मिळवायचं. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की विवेक आपला कसा, आपले चांगले विचार आपण कसे बनवू शकतो किंवा ते कसे जोपासू शकतो, त्याच्यावर आपण कसा भर देऊ शकतो, ते म्हणजे ज्ञान. चांगलं काय आहे, वाईट काय आहे, आपण कोणाला दुखवत आहे का, आपण स्वतःला दुखवत आहे का, सेल्फ क्रिटिसिझम आपल्यामध्ये आहे का, सतत स्वतःला आपण नावं ठेवतो का, किंवा सतत आपण दुसऱ्यांना नावं ठेवतो का, हे पाहायचं. हे सतत आपण आपले जे इंद्रिय आहेत ते ह्याच्यामध्ये थोडेसे आपण इन्व्हॉल्व करायचे. या इंद्रियांना सतत चाचपडत राहायचं की आपण कसं चांगल्या प्रकारे आपलं ज्ञान वाढवू शकतो. हे ज्ञान परत मी म्हणते तसं पुस्तकी ज्ञान नाहीये. हे ज्ञान आहे, हे आपल्या वर्तणुकीचं ज्ञान आहे, हे ज्ञान आपल्या परिसराचं ज्ञान आहे, हे ज्ञान आपला आत्मा चांगला निर्मळ बनवण्याचं हे ज्ञान आहे. ह्याचा समुपदेशनामध्ये काय कसा उपयोग होतो, तर एखादी व्यक्ती सतत जर नकारात्मक विचार करत असेल, काहीतरी वाईट होणार आहे, काहीतरी वाईट होणार आहे, किंवा भय असतं, कशाचाही भय असू शकतो. आणि आता तर तुम्हाला या गेल्या 2 वर्षात अशा असंख्य लोक अशी भेटली असतील की त्यांना अनामिक भय आहे. पण भय आहे, त्यांना ते सांगू पण नाही शकत की कशाची भीती वाटते, मरणाची भीती वाटते का काही वाईट होण्याची भीती, हे त्यांना कळतच नाही. एक भीती काहीतरी आहे, हेच फक्त ते सांगू शकत असतात. तर अशा वेळेला हे जे अध्याय आहे त्याच्यामध्ये ही नकारात्मक जे विचाराची प्रक्रिया आहे ना, ती आपण सकारात्मक कडे बदलू शकतो. आणि हे सुद्धा तुम्ही पाहाल की ह्या लॉकडाऊनच्या काळात खूप जणांनी भगवद्गीतेचा ऑनलाईन अभ्यास केला. आणि असं त्यांच्या लक्षात आलं की जसा त्यांनी भगवद्गीतेचा ऑनलाईन अभ्यास केला तसा त्यांच्या विचारांमध्ये खूप चांगला फरक पडला. त्यांचे विचार जे आहेत ते चांगले सकारात्मक कडे जायला लागले. हे जे सतत नकारात्मक विचार येत होते, घरातच बसलोय, 4 भिंतीतच बसलोय, मी काहीच करू शकत नाहीये, ही जी नाही न न न न चा जो पाडा होता ना, तो एकदम थांबला. म्हणजे इतकी शक्ती ह्या अभ्यासामध्ये आहे, भगवद्गीतेच्या अभ्यासामध्ये इतकी ताकद आहे की आपले नकारात्मक विचार हे आपण खूप लवकर सकारात्मकाकडे आणू शकतो. तर मग आपण जर स्वतःवर आपण पाहू शकलो तर आपण हे समुपदेशनामध्ये अवश्य वापरू शकतो आणि इतरांच्याही नकारात्मक विचारांवर आपण काम करू शकतो. दुसरं जे महत्वाचं सांगितलेलं आहे गीतेमध्ये आणि
खूप ह्याच्यावर आपल्याकडे स्लोगन्स आहेत, खूप पाट्या पण आहेत, की जिथे कर्म कर्म थिअरी आपण जी म्हणतो, ती ह्या अध्यायांमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर कर्म म्हणजे फक्त आपण करतो ते कामच आहे. कृती, आपण जी काही कृती रोजच्या आयुष्यात करत असतो ते पण आपलं कर्मच आहे. म्हणजे जी नोकरी आहे त्याला आपण कर्म नाही म्हणत. आपण जे काही कृत्य सेकंदाला जे आपलं जे काही कृत्य असतं ना, ते आपलं कर्म असतं. आणि भगवद्गीतेत काय सांगितलेलं आहे, की हा त्यांनी कर्मसिद्धांत खूप छानच मांडलाय त्याच्यामध्ये, आणि खूप तिथे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण आपले कर्म चांगले करण्याच्या मार्गाकडे जायला लागतो. कुकर्माची ओळख होते, आणि कुकर्म हे कसं वाईट आहे, खरंच कुकर्म का आहे आणि ते का करू नये, त्याच्याऐवजी चांगलं कर्म, चांगले विचार, चांगले कार्य, चांगल्या कृती का कराव्यात, हे या भगवद्गीतेच्या अध्यायांमधून आपल्याला अगदीच चांगलं समजून येतं. आणि फळाची अपेक्षा करू नये हे नक्कीच आहे. फळाची अपेक्षा म्हणजे कुठल्याच असं म्हटलेलं आहे, की आपण खूप अपेक्षानं स्वतःकडूनही दुसऱ्याकडूनही ठेवूच नये. निरपेक्ष काम आपण जेवढं करू, निरपेक्ष कृत्य आपण जेवढं करू, तेवढं आपल्याच भल्यासाठी आहे. कारण जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो, आज मी जेव्हा सगळ्यांशी बोलते आहे आणि माझी अशी अपेक्षा असते, मी सगळ्यांशी चांगलं वागते म्हणजे सगळ्यांनीच माझ्याशी चांगलं वागलंच पाहिजे. मग तो च येतो, मग त्या चा त्रास होतो, कारण आपल्या अपेक्षा नाही पूर्ण झाल्या की त्याचा त्रास होतो. म्हणून ह्याच्यामध्ये आपण चांगले कृत्य करावी ह्याच्यावर पण भर आहे, आणि निरपेक्ष कृत्य करावी ह्याच्यावर पण भगवद्गीतेमध्ये चांगल्या पद्धतीने सांगितले, आणि त्याची कारणं पण त्यांनी दिली, की निरपेक्ष कर्म का करावं आणि कर्म हे निरपेक्ष का असावं, हे अतिशय सुंदर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं. तर ह्याचा आपण समुपदेशनामध्ये कसा वापर करू शकतो, तर प्रत्येक प्रत्येक क्लायंटला आपण जेव्हा सांगतो, की तू जे करतोस त्याचे परिणाम तुलाच भोगायला लागणार आहे. तुझं कृत्य त्याचा परिणाम तुझ्यावरच होणार आहे. म्हणजे इथे मोठी जबाबदारी कोणावर दिली आहे, तर आपल्यावर दिली आहे. आपण करतो त्या कृत्यावर दिलेली आहे. जेव्हा आपण जबाबदारी स्वतःवर घेतो ना, तेव्हा लगेच आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. जेव्हा दोन व्यक्ती आहेत आणि त्या क्षणाला दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट आहेत, संघर्ष आहेत. समजा आई आहे आणि मुलगी आहे. या त्या दोघींचं पटत नाहीये. आईला मुलीचं वागणं पटत नाहीये आणि मुलीला आईचं बोलणं पटत नाही. मुलीला वाटतं आई सारखं मला बोलते, आणि आईला वाटतं मुलीला माझी कदरच नाही. मुलीला माझी कदर नाही असं का वाटतं, कारण आईची अपेक्षा आहे की मुलीनी काही गोष्टी, आणि मुलीला वाटतं आईसारखी बोलते, कारण मुलीची अशी अपेक्षा की आईने मला थोडं स्वातंत्र्य, प्रत्येक गोष्ट मी आईची ऐकली पाहिजे असं नाही. म्हणजे परत ह्या सगळ्या गोष्टी कुठे आल्या आहेत, एकमेकांकडनं केलेल्या अपेक्षांवर. तर अशा दोन व्यक्तींच्या विचारांमध्ये जो संघर्ष, वागणुकीमध्ये जे संघर्षामुळे त्यांच्यामध्ये जो तणाव आलेला आहे, तो या कर्माच्या सिद्धांताने आपण सांगू शकतो. तिथे आपण आईला सांगू शकतो की तुझं वागण्याचा परिणाम हा दिसतोय आणि मुलगीच तुझ्यावर उलटली आहे, किंवा मुलीला सांगू शकतो की तुझ्या कृत्याचा परिणाम तुझ्यावर येत आहे, तुझा आई बरोबर पटत नाही, त्याच्यामुळे तुला एक मानसिक ताण आलेला आहे. जेव्हा आपण हे स्पष्ट करतो की तुमचं कृत्याचा परिणाम तुम्हालाच भोगायला लागणार आहे, हा दुसऱ्याला नाहीच भोगायला लागणार आहे. चांगलं कृत्य केलं तर त्याचे परिणाम काय होणार आहेत याची जर आपण अपेक्षाच नाही ठेवली, तर किती गोष्टींचं वी हॅव सॉल्व सो मेनी प्रॉब्लेम. खूप प्रॉब्लेम्स आपण आपोआप नलिफाय केलेले, झिरोला आणून ठेवलेले. ज्या क्षणाला आपल्याला माहितीये की आपण कुठलंही कृत्य हे चांगलं करायचं आहे, निरपेक्ष करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्या आयुष्यातले निम्मे निम्मे प्रॉब्लेम आपोआपच सोडून जाणार.
तसंच क्लायंटमध्ये पण आपण हे वापरू शकतो. तर सांगताना पहिलं काय सांगायचं, त्याला काय जाणीव करायची आहे, की प्रत्येक कृत्याचा परिणाम हा असतोच. होतोच ना. कुठलंही आपण जे काही कृत्य करतो त्याचे परिणाम असतातच. त्यामुळे आपण तिथे काय समजून द्यायचं आहे, की निरपेक्षता ही नंतर येते. पहिलं त्यांना सांगायचं आहे, की केलेल्या कृत्याचा परिणाम होणार. हा चांगला का वाईट हा तुमच्या कृत्यावर अवलंबून आहे. कुठल्या कृत्याचा परिणाम हा तुमच्यासाठी चांगला आहे का वाईट आहे, ही तेव्हाची ती परिस्थिती आणि तेव्हाचं तुमचं कर्म, तेव्हाचं तुमचं कृत्य हे सांगणार आणि त्याच्यानंतर आपण ते निरपेक्षतेकडे जात असतो. तर हेच एक कर्मसिद्धांत आहे. हे समुपदेशनामध्ये आपण अवश्य वापरू शकतो, की जिथे कृत्य, त्याचे परिणाम, निरपेक्ष कृत्य ह्याकडे आपण क्लायंटचा दृष्टिकोन नेऊ शकतो, त्याला समजून सांगू शकतो. भक्ती एक मार्ग आहे. भक्ती जेव्हा आपण म्हणतो निस्सीम भक्ती, तुकारामांची पांडुरंगावरची निस्सीम भक्ती हा अतिशय उच्च उदाहरण की त्यांनी निवडलेला मार्ग हा भक्तीचा होता आणि त्यांनी स्वतःला विठ्ठल पांडुरंगाला सरेंडर केलेलं आहे, समर्पण केलेलं आहे. पण जेव्हा त्यांनी स्वतःला समर्पण केलेलं आहे तेव्हा ते स्वतःचं अस्तित्व जरी फिजिकल बॉडी, जरी शरीर असलं तरी त्याला काहीही त्यांच्यासाठी मूल्य नव्हतं. कारण त्यांनी ते शरीर, त्यांचं मन, त्यांचा आत्मा हा त्यांनी पांडुरंगाला समर्पणच केलेला होता. पण त्यांनी जे लिहिले, त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते सामान्य माणसाला खूप उपदेशात्मक आहे. त्यांचा मार्ग हा भक्तीचाच मार्ग होता. पण त्यांनी जेव्हा सगळे सांगितलेले आहेत, आपण म्हणतो सुद्धा, कीर्तनात सुद्धा वगैरे म्हटलं जातं, तेव्हा ते साधारण माणसाला खूप मार्गदर्शक आहेत. आनंदाची दोही आनंदी तरंग, ज्याच्या मध्ये आनंद आहे त्याचे व्हायब्रेशन सुद्धा आनंदीच असणार. जर एखादी आई बाई आहे आणि ती गरोदर आहे, तिच्या डोहात सुद्धा आनंद आहे. जर ती आनंदी आहे तर तिच्या त्या गर्भात सुद्धा तो आनंद आहे आणि तो गर्भ सुद्धा आनंदानेच वाढत आहे. इतकं सुंदर त्यांनी त्यांच्या सगळ्या ह्याच्यातनं सांगितलेलं आहे. तर भक्ती ही जे भक्ती एक मार्ग आहे. आपल्याला काही इतकं तुकाराम महाराजांनी इतकं नाहीच जाता येणार, पण निदान भक्तीमध्ये काय समर्पण आहे. तर ते कोणालाही असू शकतं. ते पांडुरंगाला असू शकतं, ते आपल्या कुठल्या तरी अवघड व्यक्तीला असू शकतं. आपण ही जी भक्ती आहे, आपल्या मनात जी भक्ती आहे, ह्याने काय होणार होतं, आपली समर्पणाची जी भावना आहे ही जागृत होत असते. त्याच्यामध्ये आपण वाईट विचार आपोआपच त्यामध्ये जात असतात. कारण आपण इतकं ते भक्तिमय झालेलो असतो, आपण इतकं तल्लीन झालेलो असतो त्याच्यामध्ये. तर हे एक भक्ती एक मार्ग आहे की ज्याने जे आपण समुपदेशनामध्ये वापरू शकतो, की जिथे जर खूप सतत एखाद्या माणसाला वाईट विचार येत असतात, तर तुम्हाला अगदी आपल्याकडे खूप पिढ्या चालू आलेली ती जपमाळ जप करायला सांगतात लोकांना. ओम नमः शिवायचा जप असेल, जय श्रीरामचा जप असेल आणि किती वेळा म्हणायला सांगतात, 108 वगैरे वेळा. म्हणजे काय होतं, ते विचार जे आपले असतात ना मनात ते जातात आणि आपण आकाशावर आपलं लक्ष केंद्र करतो, तर त्या जपावर, त्या मंत्रावर. आणि ते जेव्हा आपण जय श्रीराम म्हणत असतो, तेव्हा आपोआपच काय होतं, की एकाग्रता आपोआपच आपल्यामध्ये येईल. आपल्याला कधी-कधी वाटतं, की काय ही व्यक्ती एकच शब्द 108 वेळा म्हणते. आपल्याला ते 108 वेळा एकच शब्द वाटत असतो. पण खरं पाहिलं तर ती व्यक्ती तिचं चित्त एकाग्र करत असते. ती जेव्हा ते जप म्हणत असते, तेव्हा तिचं चित्त त्या जपावर एकाग्रता आपोआपच वाटते. आता तुम्ही बघाल काही वेळेला लोकं जप करतात आणि त्यांचं लक्ष इकडे-तिकडे असतं. अशा वेळेला त्या जपाचा काहीच फायदा होत नाही. जेव्हा तुम्ही तुमचं लक्ष त्या जपावरच केंद्रित करता, तेव्हा त्याचा फायदा नक्की होतो. आणि मला आठवतंय की जेव्हा आपण लहानपणी कीर्तनं खूप व्हायची आणि मी लहानपणी कीर्तनाला जायचे, तेव्हा ते कीर्तनकार जे असायचे ना, ते मधनं
विठ्ठल 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 असं म्हणायचंय, की लोकांनी मग त्याच्यावर यावं. आपोआप ज्यांचं लक्ष इकडे तिकडे भरकटलेलं असतं ना, त्यांचं लक्ष आपोआप विठ्ठल 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 त्याच्यावर एकाग्र व्हायला लागतं. त्यामुळे जेव्हा लहानपणी मी आठवते तेव्हा मी पाहत होते तर सगळे जे ऐकणारे असायचे ते त्या कीर्तनकाराचं सगळं तल्लीन होऊन ऐकत बसले असायचे. तर मला सुद्धा मी सुद्धा ते तल्लीन होऊन ऐकत असायचे. मला काही निम्म्या गोष्टी कळायच्या पण नाही, इतकी मी लहान होते. पण ते जे शब्द कानावर पडायचे, तो जो एक ताल होता, बोलण्याचा जो तो एक ताल होता, ते जे व्हायब्रेशन्स होते ते खूप चांगले. त्याच्यामुळे माझंही लक्ष फक्त ते काय सांगतायत त्याच्याकडे असायचं. तर जेव्हा आपण समुपदेशनामध्ये असे काही टेक्निक्स वापरतो, अशा काही पद्धती वापरतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा या भक्ती मार्गाद्वारे वाढवू शकतो. काही ऍक्टिव्हिटीज अशा पण देऊ शकतो की जेणेकरून त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढू शकतं, त्या व्यक्तीचे निगेटिव्ह विचार काढून पॉझिटिव्ह विचार रिप्लेस करू शकतो, नकारात्मक घालून सकारात्मक विचारांनी त्याची ती जागा घेऊ शकतो. शेवटी आपले जे विचार आहेत, आपला जो मेंदू आहे, त्याची पण एक कपॅसिटी असते. जर त्या भांड्यात आपण नकारात्मक विचार ठासून ठेवले तर मग आपल्या वर्तणुकीमध्ये त्या नकारात्मकतेचाच परिणाम होत असतो. पण आपण त्या बॉक्समध्ये, त्या पेटीमध्ये जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर त्या आपलं वर्तणूक जे आहे ते सकारात्मकतेकडेच जायला लागते. अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे, ज्ञान, कर्म आणि भक्ती याचा वापर आपण समुपदेशनामध्ये अवश्य करू शकतो आणि या युनिटमध्ये तुम्हाला त्याची अभ्यास करण्याची गरज आहे. आता लेटेस्ट ट्रेंड जो आलेला आहे मानसशास्त्रामध्ये तो आहे माइंडफुलनेस टेक्निक्स. इथे आपण ट्रान्सलेट त्याला सजगता असा शब्द केलेला आहे, पण मी माइंडफुलनेस हा शब्द जास्त वापरेन त्याच्यामध्ये. पण आपण ध्यान धारणा जी आहे आपल्या संस्कृतीमध्ये, ह्याच्यामध्ये खूप ताकद आहे, अतिशय ताकद आहे. पण एकच गोष्ट आहे, जेव्हा आपण ध्यानधारणा करतो तेव्हा आपले विचार जे आहेत त्याला खूप महत्व आहे. म्हणजे ध्यानधारणा करून ब्लॅक मॅजिक करणारेही लोक आहेत. म्हणजे स्वतःचे पॉवर्स हे वाईट गोष्टींसाठी वापरणारी लोक आहेत. त्यामुळे जेव्हा आपण ध्यानधारणा करून स्वतःचे एक पॉवर्स आपण आणत असतो, एक शक्ती आपल्यामध्ये आणत असतो, तेव्हा ती शक्ती चांगल्याच कामांसाठी वापरली पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये त्यामुळे आपल्या विचारांवर खूप भर दिलेला आहे. भगवद्गीतेचा अभ्यास झाला आपला की आपल्या विचारांवर आपण खूप काम केलेलं असतं. आपले विचार आपण निर्मळ केलेले असतात आणि त्या निर्मळ विचारांनाच माइंडफुलनेसनी आपण एक छान त्याला पॉलिश करणार आहोत. तर माइंडफुलनेस म्हणजे काय, सजगता म्हणजे काय, तर आहे हा क्षण जगणे, आहे या क्षणात आपण राहणे. जेव्हा मी आता बोलत आहे, मी काही तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष देत असाल, फक्त मी काय सांगते ह्याच्याकडे लक्ष देत असाल आणि तुमचे इतर विचार, इतर कामं जर तुम्ही बाजूला ठेवलेली असतील तर मी म्हणेन तुम्ही माइंडफुल आहात, तुम्ही सजग आहात की आता वैशाली मॅम काय सांगतायत याच्याकडेच आमचं लक्ष आहे. जर मी काही सांगते आहे आणि मी सांगताना तुम्ही ऐकता ऐकता एकीकडे जेवत आहात किंवा दुसरं काही हाताने चाळा करत आहात किंवा कुठेतरी काहीतरी ऍक्टिव्हिटी तुमची वेगळीच चाललेली आहे, पण तुम्ही स्क्रीन समोर बसलेले आहात, तर याला आपण माइंडफुलनेस, याला आपण सजगता नाही. कारण तुमच्या क्रिया या 2-3 गोष्टींमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. तर सजगतामध्ये आपण काय ट्रेन करतो लोकांना, आहे ह्या क्षणात राहणं, आहे हा क्षण अनुभवणं. माझे एक मित्र आहे, तो खूप छान फोटोग्राफर आहे, तर त्याला मी म्हणते तो खूप माइंडफुल असतो. पण तो म्हणतो तो जेव्हा जेव्हा फोटोग्राफी करायला जातो तेव्हा तो फक्त समोरचं चित्र पाहत असतो. मग ते छान आहे का वाईट याचा विचार त्याच्या मनातच नसतो, ते फक्त समोरचं चित्राचं ग्रहण तो फक्त करत असतो. मग मागच्या वेळेला काय झालं होतं किंवा पुढे काय होईल याचा विचार तो करत नसतो. त्याला फक्त
त्या गोष्टीचे फोटोग्राफ काढायचा असतो आणि त्यासाठी त्याचं लक्ष पूर्णपणे त्या क्षणाला असतं, तिथे चाललेल्या हालचालींवर असतं. समोर जर त्याला पोपट दिसला तर त्याच्या हा मागच्या एक पोपट होता, त्या 2 पोपटांची मारामारी चालू होती, असे विचार त्याच्या डोक्यात येत नाही. किंवा पुढच्या वेळेला मी येईन ना तर इथे चांगलेच पक्षी असतील, पुढच्या वेळेला मी येईन ना तर माझा फोटो चांगलाच येईल. हा जर त्यांनी विचार केला तर तो माइंडफुल इज नॉट माइंडफुल, तो सजग नाहीये. का? कारण 1000 विचार त्याच्या मनात. माइंडफुलनेस म्हणजे आहे त्या क्षणात राहणे. माग आधी काय झालं होतं आणि पुढे काय होणार याचा नाही विचार. आम्हाला लहानपणी आजोबा सांगायचे, परीक्षेला जाताना पेपरमध्ये काय विचारलंय त्याचा विचार. पेपरमध्ये जे प्रश्न विचारले आहेत ना त्या प्रश्न आधी नीट वाचून घ्यायचं आणि मग त्याच्यावर उत्तर काय लिहिणार आहे त्याचा थोडासा विचार करून उत्तर पत्रिका हातात घ्यायची. जेव्हा मग परीक्षेला मी जायचे आणि पेपर हातात घ्यायचे तेव्हा काय प्रश्न विचारला हा आधी मी अभ्यास वाचून नीट घ्यायचं. माइंडफुलनेस तिथे उपयोगाला. मग हा प्रश्न बाईंनी असंच का नाही विचारला, हा असा विचारला असताना आता मी धडाधड उत्तर दिलं असतं, असे विचार माझ्या मनात नाही यायचे. प्रश्न हा दिलेला आहे याच्यावर मी त्याच प्रश्नाची माहितीचे उत्तर लिहिणं गरजेचं. दॅट इज माइंडफुलनेस. मागच्या वर्षी ना मी परीक्षेला गेले आणि मला खूप त्रासच झाला, असा मी जर प्रश्नपत्रिका हातात घेऊन विचार केला तर आय एम नॉट माइंडफुल. पण मागच्या परीक्षेचे विचारांनी मी काय करते, स्वतःलाच त्रास करून घेते. किंवा मागच्या वर्षीचा पेपर सोपा होता, यावर्षी पेपर अवघड काढला, हा जरी मी विचार केला तरी आय एम नॉट माइंडफुल. जर माझं कृत्य हे चांगलं व्हायचं असेल तर माइंडफुलनेस एक सजग असणं हे खूप गरजेचं आहे. आणि आज समुपदेशनामध्ये माइंडफुलनेस, सजगता हा खूप समुपदेशनामध्ये वापरला जाणार आणि याचे फायदे पण अतिशय आहेत. आपण नंतर बघणारच आहोत त्याचे फायदे काय आहेत. पण पहिलं पण सजगता म्हणजे आहे त्या परिस्थितीत आत्ताच्या क्षणाला आपलं लक्ष असतं, आत्ताच्या क्षणात जगणं, आत्ताचा क्षण जगणं म्हणजे माइंडफुलनेस. असं खूप वेळा आपलं होतं की आपण माइंडफुलच नसतो. खूप इव्हन आपण जेव्हा लोकांशी बोलत असतो ना, आपण मनातल्या मनात त्या व्यक्तीबद्दल खूप मनातल्या असंख्य विचार आपले चालले असतात की ही मागच्या वेळेस मला असं बोलली, मीला बघूनच घेईन, पुढच्या वेळेस तिला हीच तेच मी असंच करेन. एखाद्याचं आपलं बिनसलेलं असेल आणि ती व्यक्तीशी आपल्याला बोलायची वेळ आली तर जरी आपण बोललो तरी मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. एकदम मागचे काहीतरी गोष्टी आठवत असतात किंवा पुढे मी जशी कसं वागेल याचे कॅल्क्युलेशन झालेले असतात. ह्याला आपण सजगता म्हणजे आत्ता ती माझ्या समोर आलेली आहे आणि ती काय विचारते त्या अनुषंगाने बोलणं म्हणजे सजग. आणि सजगता माइंडफुलनेस हे आपलं भारतीय पद्धती आहे आणि बुद्धापासनं त्याच्याही आधी पिढ्यानपिढ्या हे चालू आलेलं आहे की जिथे आणि मेडिटेशनने, ध्यानधारणेने आपली सजगता वाढते. ध्यानधारणा ही आपली सजगता बनवण्यासाठी किंवा ते प्रॅक्टिस करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे माइंडफुलनेस आणि मेडिटेशन हे एकच आहे, एकाच पातळीवर दोघं आहे. जर आपल्याला ह्या क्षणात जगायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि आता मेडिटेशन बेस्ड टेक्निक्स खूप आलेले आहेत समुपदेशनामध्ये आणि त्याचे फायदे खूपच सिद्ध केलेले आहेत आता मानसशास्त्रज्ञांनी. तर काही फायदे आपण पटकन बघू. ह्याच्यामध्ये भावनिक नियमन, इमोशनल रेग्युलेशन आपण जे म्हणतो, आपल्या ज्या भावना आहेत, राग आहे, लोभ आहे, मत्सर आहे, आनंद आहे, दुःख आहे, ह्या ज्या सगळ्या आपल्या भावना आहेत त्याचं आपण रेग्युलेशन करतो चांगल्या पद्धतीने. बाबा राग हा वाईट नाहीये, राग येणं हे वाईट नाहीये, पण
त्याचं माहिती नसून वेडं-वाकडं वागणं हे वाईट आहे. समजा मला आता लक्षात आलं, की मला राग आला आहे. आता मी हा राग कसा काय, आता मी काय करू? मला तर राग आलेला आहे. मग कशा पद्धतीने मी तो राग, मला दाबायचा पण नाहीये तो राग. मला फक्त समजून घ्यायचंय, की आता मला राग आलेला आहे. ठीक आहे. जेव्हा आपण समजून घेतो ना मला राग आलेला आहे, निम्मं आपण तिथे स्वतःला शांत केलं. जोपर्यंत आपल्याला काय होतंय हे समजत नाही ना, तोपर्यंत प्रॉब्लेम असतो. मग तो वेड्या-वाकड्या प्रकारे व्यक्त केला जातो. मग एखाद्या व्यक्ती कोणाला तरी ठोसेल, राग आल्यावर, "ए चल मार त्याला." एखाद्या व्यक्ती एक वस्तू गेले फेक. हे का होतं? कारण त्यांना कळतच नाही, की आपल्याला काय होतंय. त्यामुळे तो कसाही वेड्या-वाकड्या प्रकारे तो व्यक्त केला जातो. माइंडफुलनेसनी, सजगतानी आपल्याला आपल्या ज्या भावना आहेत समजून घेण्यामध्ये अतिशय मदत होते. जेव्हा आपण आपल्या भावना समजून घेतो ना, त्याच्यानंतर काय करायचं हे सोपं जातं. म्हणजे आता मला राग आला आहे, हे कळल्यावरच मी तो कमी करू शकते. किंवा त्या रागाचा परिणाम काय वाईट होणार आहे हे हाचा विचार तरी मी करू शकते. जोपर्यंत मला कळतच नाही, की मला राग आहे, तोपर्यंत माझा तो व्यक्त होण्याचा जे कृत्यही काही पण असू शकतं. आणि त्या कृत्यामध्ये मी स्वतःला तर त्रास करूनच घेते. शक्यता आहे की मी दुसऱ्याला पण इजा करू शकते. आणि आज जर तुम्ही जेलमध्ये, ओपन जेलमध्ये गेलात, तर खूप कैदी असे म्हणतील, "त्या रागाच्या क्षणात मी हे केलं, नाहीतर मी केलं नसतं हे कृत्य. मी मारणी खून केला नसता." त्या क्षणाला जर मी माझा राग, मला कळलं असतं, की मला राग येतोय आणि करणं योग्य नाही, तर माझ्या हातून खून झाला पण नसता. म्हणजे आता तुम्ही समजू शकता, की एक एक भावना किती क्षणात वाईट कृत्य करायला भाग पाडू शकते. तर माइंडफुलनेसनी आपण काय करणार असतो, तर या भावना समजून घेणार असतो. जेव्हा आपल्याला ती समजण्याची समज येते ना, तेव्हा मग पुढचा मार्ग खूप सोपा जातो. मग आपण त्याचं नियमन, त्याचं रेग्युलेशन कसं करायचं हे शिकत जातो. कारण आपल्याला त्याचं महत्व कळतं ना. त्याचं महत्व कळतं, त्या भावनाचं स्वरूप कळतं. एकदा त्या भावना, त्याचं स्वरूप कळल्यावर आता हे कशा हाताळायच्या, त्याची सुद्धा समज आपल्याला मग यायला लागते. तर माइंडफुलनेस, सजगता हे त्याच्यासाठी अतिशय फायद्याचं, मी म्हणेन इफेक्टिव्ह टूल आहे ते. स्वतःलाही समजण्यामध्ये, स्वतःचे विचार समजण्यामध्ये, स्वतःच्या भावना समजण्यामध्ये. एक लक्षात घ्या, विचार आणि भावना हे वेगळं नाहीच आहे. एकच आहे. आपलाच भाग आहे. एखाद्या विचारामुळे आपल्याला एखादी भावना निर्माण होते. आता तुम्ही माझं जे काही लेक्चर ऐकत आहात, तेव्हा सुद्धा तुमच्या असं लक्षात येतील, की मॅम आज खूप छान सांगतायत. जेव्हा तुम्हाला असा विचार येतो, की मॅम किती छान सांगतायत, तेव्हा आपोआपच तुमची भावना ही काय आहे? भावना ही रिलॅक्स आहे. छान आहे. चांगले पॉझिटिव्ह वाइब्स आता आहेत. कारण काय, तुमचा विचार आता चांगला आहे. तुमचं आता रसग्रहण चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे आपोआपच तुमची भावना ही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह साइडकडे आहे. परंतु तुम्हाला जर हे सेशन बोरिंग वाटलं, जे काहीतरीच मॅम बोलतात हां, हे मला निम्म्या आधी गोष्टी समजतच नाहीयेत. आता तुमच्या वैचारिक पातळीवर काय चाललंय? नकारात्मक विचार. कंटाळा आलाय मला, तेच बोलतायत मॅम. जेव्हा तो कंटाळा शब्द तुमच्या विचारात आलाय ना, तेव्हा तुमच्या शरीरात सुद्धा तुमची भावना पण ही वेगळी झाली. बोरिंग झालंय मला, बोर झालंय, मला कंटाळा आलेला आहे. म्हणजे तुमचं शरीर पण आता स्थूल झालेलं आहे. चांगला विचार, चांगल्या भावना, फिजिकल कंडिशन्स चांगल्या. जर तुम्ही हेच सेशन निगेटिव्हली घेतलं, तर नकारात्मक विचार, कंटाळवाण्या भावना, आणि मग तुमच्या शरीरावर पण तसंच परिणाम होणार आहे, नाही का? तर ह्याच्यासाठी आपण जर माइंडफुल राहिलो, आपण
कशातच इव्हॅल्युएशन करायचं नाही. आता मॅम काय सांगतायत हे फक्त ऐकायचंय मला. ते फक्त ऐकण्याचंच तुम्ही जर धोरण ठेवलं, जर तुम्ही माइंडफुल राहिला तर आपोआपच तुमची भावनिक नियमन कंट्रोलमध्ये असतं, व्यवस्थित चाललेलं असतं आणि तुमचे फिजिकल चेंजेस पण न्यूट्रलाइज झालेले असतात, स्थिर झालेले असतात. तर माइंडफुलनेस सजगताचा तो एक अतिशय फायदा आहे, कारण निम्म्या गोष्टी असं म्हणतात मानसशास्त्रज्ञ की वाईट विचार आणि विचित्र भावना, नकारात्मक भावना याच्यामुळेच निम्मे प्रॉब्लेम्स आपल्याला असतात. इथेच जर आपण इफ यू वर्क ऑन ॲट दिस लेवल, पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआपच चांगल्याकडे जायला लागतात. आणि आज तुम्ही पाहाल तर खूप समुपदेशक हे या माइंडफुलनेसचा आणि मेडिटेशनचा वापर खूप करत आहेत. ते स्वतःवर सुद्धा करत आहेत. खूप समुपदेशक स्वतः मेडिटेशन करून माइंडफुलनेस स्वतःचं जागृत करत आहेत. कारण त्यांना सुद्धा जेव्हा आपण काउन्सिलिंग करत असतो तेव्हा माइंडफुल राहणं खूप गरजेचं असतं, की क्लायंट काय बोलतोय त्याचं बोलणं माइंडफुली ऐकणं हे काउन्सिलरला सुद्धा गरजेचंच आहे. त्यामुळे खूप काउन्सिलर्स तुम्ही पाहाल की माइंडफुलनेस स्वतःसाठी सुद्धा हा वापर करतायत. त्याच्यासाठी ते ध्यानधारणा करतायत आणि ही चांगली गोष्ट आहे. लक्ष केंद्रित एकाग्रता वाढवते माइंडफुलनेस. जसं मी तुम्हाला म्हटलं तसं जेव्हा आपण जप करतो किंवा अन्य काही ऍक्टिव्हिटीज करतो जेणेकरून आपले विचार आपण काय करतो, एकाग्र करतो, एक फोकस ठेवतो, एखाद्या गोष्टीवरच तो केंद्रित करत असतो. ह्यानी तुम्हालाही कधी तुम्ही स्वतःवर केलं असेल किंवा तुम्ही जरी प्रॅक्टिस करत असाल माइंडफुलनेस, तर हे तुमच्या लक्षात येईल की आपले विचार जे आहेत त्यांना आपण चांगल्या प्रकारे धार लावू शकतो माइंडफुलनेस. त्यांची क्षमता वाढवू शकतो आपण लक्ष देण्याची. कोण काय सांगत आहे, कोण काय बोलतो आहे, कोण कसं बोलत आहे ह्याच्याकडे लक्ष देण्याची क्षमता आपली वाढते. तेव्हा आपल्या मनात आपले इतर विचार येत नाहीत. आज जर तुम्ही आता हे सेशन जरी ऐकत असाल आणि पूर्ण लक्ष जर मी काय सांगते त्याच्यावर देऊ शकत असाल, तर मी म्हणते की यू आर माइंडफुल. आणि ह्या माइंडफुलनेसनी काय झालेलं आहे, माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष केंद्रित तुम्ही करत आहात. इतर विचार तुमच्या मनात येत की आता मॅमचं लेक्चर संपल्यावर कोणाचं लेक्चर असेल किंवा या मॅमचं लेक्चर नंतर केव्हा असेल, हे विचार तुम्हाला त्रास देत आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या विचार लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवता तेव्हा तुमचं रसग्रहण पण वाढत असतं, कारण तुम्ही फोकस्ड असता नाही का, इतर विचार तुम्हाला ड्रेन आउट करतच नसतात ना. आणि जेव्हा ही माइंडफुलनेस प्रॅक्टिस लोक जेव्हा करायचा प्रयत्न करतात तेव्हा सुद्धा ते असंच करतात. एखादी वस्तू जर घेतली आणि त्याच्यावर इतकं ते माइंडफुली पाहायचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या लक्षात असं येतं, अरे की आपण या वस्तूकडे पाहताना आपल्या मनात केवढे विचार येत आहेत. एका सेकंदात तुम्ही पाहाल आपले विचार करण्याची क्षमता वेगळी असते. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं आपली विचार करण्याची क्षमता खूप आहे, अहो असं नसतं. तुमचं लक्ष विचलित होत असतं, हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे विचार जे आहेत आपले जर आपण खूप डोक्यात ठेवले आणि त्यांना जर पाणी घालत राहिलो, खत घालत राहिलो, तर आहे ते काम करण्याकडचं लक्ष हे विचलित झालेलं असतं. मग आपली इफेक्टिव्हनेस हा कमी येतो. तुम्ही पाहाल काही व्यक्ती खूप काम का करू शकतात, कारण ते त्या कामावर लक्ष केंद्रित करत असतात. ते इतर विचारांनी स्वतःला ड्रेन आउट करत नसतात, विचलित करत नसतात. आणि आपल्या पुराणांमध्ये पण काय सांगितलंय, एकाग्रतावर खूप महत्व दिलंय. तुम्ही जे काम करत आहात त्याच्यावरच तुम्ही लक्ष द्या. आणि अर्जुनाची तर गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि तो उत्तम धनुर्धारी का झाला, कारण त्याच्या टेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये तो पास होत गेला. जेव्हा द्रोणाचार्य म्हणतात की प्रत्येकाला म्हणतात की समोर पोपट आहे आणि तुम्हाला त्या पोपटाचा डोळा फोडायचा आहे धनुष्यबाणाने, तर तुम्हाला काय दिसतंय, तर फक्त अर्जुन म्हणतो मला पोपटाचा डोळा दिसतो. कारण त्याचं लक्ष कुठे आहे, फक्त त्या डोळ्याकडे आहे, कारण त्याचा टार्गेट काय आहे, तर पोपटाचा डोळा आहे. आणि इतर
पांडव आणि कौरव त्यांना सगळ्या पोपटाच्या डोळ्यासमोर हजार गोष्टी दिसत असतात, कारण त्यांचं चित्त विचित्र असतं, असंख्य विचार त्यांच्या डोक्यात असतात. त्यामुळे त्यांचा जो टार्गेट आहे ते तेवढ्या एफिशियंटली अचीव्ह नाही करू शकत, जे जे अर्जुन करू शकतो. पण त्याचं लक्ष त्यांनी फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित केलंय, कारण गुरूंनी काय सांगितलंय, पोपटाचा डोळा. त्यामुळे तो काय म्हणतो, मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो. तर आपण सुद्धा काय करायचं आहे, जे काही काम करत असू, आपण अगदी जेवत जरी असू, जेवण बनवत जरी असू, जरी करत असू, तर आपलं लक्ष कसं पाहिजे, त्या गोष्टीकडे. आपलं लक्ष फक्त आपण त्याच्यावर केंद्रित केलं तर आपली एफिशियन्सी वाढते. तर लक्ष एका कॉन्सन्ट्रेशन, तुम्हाला माहितीये की लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशनमुळे आपलं परफॉर्मन्स हे वर होतं, कमी होतं. कॉन्सन्ट्रेशन वाढलं की आपलं परफॉर्मन्स पण वाढतं, नाही का? तर ह्या सजगता जी आहे ही आपल्याला त्याचा फायदा खूप होतो लक्ष केंद्रित करण्यामध्ये. एम्पथी जी आहे, जेव्हा आपण समुपदेशन करत असतो, आपण मागच्या काही सेशन्स मध्ये पाहिलं की जो काउन्सिलर आहे त्याच्यामध्ये एम्पथी असते. ही एम्पथी म्हणजे सहानुभूती नाहीये, नुसती सहानुभूती नाहीये, ही एम्पथीच आहे. ही दुसऱ्याबद्दल वाटणारी कळकळ आहे, की आता क्लायंटच्या म्हणतो काय ऍक्च्युली फील करतोय हे आपण जाणून घेणं म्हणजे एम्पथी. आणि एम्पथी जर आपल्याला वाढवायची असेल, करुणा जर आपल्याला वाढवायची असेल दुसऱ्याबद्दलची, तर आपल्याला सजग असणे खूप महत्वाचं. आपण जर सजग असू तर आपल्यामध्ये ती एम्पथी पण येतेच. आणि जोपर्यंत ती एम्पथी क्लायंट आणि काउन्सिलर मध्ये नसते ना, तोपर्यंत क्लायंट ओपन अप होत नाही. जोपर्यंत त्याला वाटतं की आता हा व्यक्ती मला समजू शकतो, मग तो मोकळा होतो, मग खरं काय ते तो समजू शकतो. तर एम्पथी जी आहे ती जर आपल्याला आपल्यामध्ये निर्माण करायची असेल, जागृत करायची असेल, तर त्याच्यासाठी सजगतेचा उपयोग खूप होतो. बीइंग माइंडफुल आणि आपण आपली एम्पथी वाढवू शकतो. जेव्हा आहे जी परिस्थिती, जर वाईट परिस्थिती असेल तर ती ऍक्सेप्ट करायला, ती स्वीकार करायला माइंडफुलनेसची मदत होते. पण विशेषतः जेव्हा वाईट घटना आपल्या आयुष्यात होते ना, ती घटना घडली आहे आणि ती आता मला स्वीकार केली पाहिजे. खूप वेळेला काय होतो, हा स्वीकार पटकन येत नाही. मग जी वाईट घटना आपल्या बाबतीत घडलेली आहे ती अजून वाईट करून आपल्याला खचत आपण खचत जातो, त्यातनं बाहेरच पडत, कारण आपण ती स्वीकारू शकतो. जर आपली ही स्वीकृती आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्यामध्ये घडवायची असेल तर त्याला माइंडफुलनेसचा खूप मदत होते. आहे त्या क्षणात राहणं, आहे त्या क्षणाचा स्वीकार करणं, हे जर आपल्याला कळलं तर आपण त्या परिस्थितीतनं, वाईट परिस्थितीतनं सुद्धा लवकर बाहेर येऊ शकतो. मी म्हणत नाही की लगेच एका मिनिटात तुम्ही बाहेर या, असं नाहीये. पण जेव्हा आपण काही गोष्टींचा स्वीकार करतो, पर्टिक्युलरली जेव्हा गोष्टी या आपल्या मनाविरुद्ध होत असतात, त्याचा आपल्याला त्रास होत असतो, अशा गोष्टींचा जर आपण स्वीकार केला तर आपण पुढे आयुष्यात जाऊ शकतो. नाहीतर आपण तिथेच घुटमळत राहतो. त्याच्यामुळे आपण स्वतःला त्रास करून घेतो, इतरांना त्रास देतो, आपल्या इतरांशी संबंध वाईट होत जातात. का? तर ती स्वीकृती आपल्यामध्ये. असे असंख्य उदाहरणं तुम्ही स्वतःच्याच आयुष्याकडे पाहिली की तुमच्या लक्षात येईल की किती वेळा आपण परिस्थिती काय आहे ह्याचा स्वीकारच केला, परिस्थिती कशी असावी याचाच काय विचार. एखादी बायको असं सतत विचार करते की माझ्या नवऱ्यानी सतत मला माझ्यावरच प्रेम केलं पाहिजे, त्यांनी माझ्यासाठी वेळ दिला पाहिजे, अशी जर ती अपेक्षाच ठेवत गेली
तिने जर स्वीकार केला नाही की हा नवरा आहे, हा मनुष्य आहे, याला 1000 काम आहे आणि तो त्याची एक टेम्परामेंट आहे, तो त्या टेम्परामेंटनी वागणार आहे, त्यांनी बदलावं ही जर अपेक्षा बायकोने केली तर बायको दुःखी होते आणि त्या दोघांमध्ये संघर्षही होतो. पण नवऱ्याने बायकोला आहे तसं स्वीकारलं आणि बायकोनी नवऱ्याला आहे तसं स्वीकारलं तर त्यांच्यामध्ये संबंधही चांगले होतात. की बायकोला जर कळलं की नवरा असा असा आहे, पण ते स्वीकार केलं पाहिजे की तो आपल्यासाठी वेळ देऊ शकत नाहीये, त्याचा जॉब असा आहे की त्याची निम्मी एनर्जी त्या जॉबमध्ये जात आहे, तेवढा वेळ तो आपल्याला पुरेसा देऊ शकत नाही, हे तिने स्वीकार केलं किंवा पुढच्या गोष्टी खूप सोप्या होतात ना. जोपर्यंत ती ती परिस्थिती स्वीकार करत नाही आणि अपेक्षाच करत राहते किंवा परिस्थिती कशी असावी याचा विचार करत राहते, तर मग ती दुःखी होते आणि इतरही आजूबाजूचे त्यामुळे ते संबंधही चांगले राहत नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण स्वीकार केला तर आपण आपल्याला स्वतःला अनेक बंधातनं मुक्त करत असतो. तर असे आपल्याला ही जीवनशैली सांगणारे आपल्या भारतीय पद्धती आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर माइंडफुलनेसला सजगता. एकात्मिक दृष्टिकोन एक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की मन, शरीर आणि आत्मा हे सगळे एकमेकात गुंतलेले आहेत आणि जेव्हा आपला आत्मा आहे हा परमात्म्यात विलीन व्हायचं हे आपलं उद्दिष्ट आहे, असं आपल्या संस्कृतीमध्ये आहे की आपण आता वेगळे वेगळे माणसं आहोत, वेगळे वेगळे आत्मा आहेत, हा आपल्याला जगता जगता एक अल्टिमेट परमात्म्यामध्ये आपल्याला जायचंय. म्हणजेच काय की परमात्म्याचे जे आयडियल क्वालिटीज आहेत त्या आपल्यामध्ये आणायच्या. हा अगदी त्याच्यातला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे काय ऑब्जेक्ट्स नाहीये, तो आत्मा आणि परमात्मा हे काय ऑब्जेक्ट्स नाही, परमात्मा हे आयडियल आहे की जो भावनांच्याही वरचा आहे. तर आपण आपल्याला काय करायचं आहे तर त्या लेवल पर्यंत पोहोचवायचं आहे, आपल्याला इतकं स्वतःला निर्मळ करायचं आहे, आपल्याला इतक्या भावनिक आपल्या भावना अशा आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत की त्या कशाच्याही गोष्टींमध्ये आपल्याला एक स्थित प्रज्ञता आणायची आहे. तर ती कशी आणता येईल तर त्याच्यामध्ये मी हे आहे उपनिषदामधनच हा आलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी पंचकोश, आपल्यामध्ये 5 कोश आहेत, तर तो कुठला आहे, आपलं शरीर, फिजिकल अन्नमय, अन्नमय जिथे आपलं शरीर आहे आणि शरीराची गरज काय, अन्न पाणी. हे शरीर जर आपल्याला फिट ठेवायचं असेल तर चांगला आहार पाहिजे, चांगला व्यायाम पाहिजे आणि चांगलं घर पाहिजे, चांगले व्यवस्थित अंग झाकण्याचे आपल्याकडे कपडे पाहिजे. हा हा एक फिजिकल बॉडी, शरीर हे एक झालं. शरीरासाठी लागतं काय, अन्न पाणी. मग त्याच्यामध्ये ह्या शरीरामध्ये काय आहे, प्राण आहे, एनर्जी आहे आणि हा जो प्राण आहे आपल्यामध्ये, ही जी एनर्जी आहे, आपण जे कृत्य करत असतो त्याला जबाबदार आहे. ही जी आपल्यातली एनर्जी आहे ही कशातनं बाहेर पडते तर आपण करतो त्या कृत्यातनं बाहेर पडते. त्याच्यानंतर आहे मनोमय, मनोमय कोश, मन, माइंड, आपले विचार. त्याच्यानंतर आहे विज्ञानमय कोश, डिसर्नमेंट, डिसर्नमेंट काय चांगलं आहे काय वाईट आहे ह्याचा सतत तपास करत राहणं म्हणजे विज्ञान, ज्ञान, जिथे आपलं ज्ञान, आपण त्या ज्ञानाला आपण रिफाईन करतो. फटकन मी ऍज अ टीचर त्या स्टुडंटला बोलले, काय मठ्ठ आहेस रे तू. तेव्हा मी काय केलेलं आहे, वाईट बोलले, याच्यामुळे मी स्वतःलाही त्रास करून घेतलाय आणि मी काय मठ्ठ आहेस रे तू असं बोलून त्या विद्यार्थ्यालाही त्रास दिलेला आहे. म्हणजे काय, इथे माझा तो सदसद विवेक बुद्धी मी काम नाही केलं, मी चिडून रागाने त्याला काय म्हटलंय, मठ्ठ म्हटलं. तर हे जे डिसर्नमेंट आहे जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, स्वतःला बोलायच्या आधी विचार करतोय, गरज आहे काय बोलायची, नाहीये गरज काय, हे बोलून मी स्वतःला आणि त्या व्यक्तीला दोघांनाही दुखवणार नाही.
सतत जेव्हा आपण वागत असतो, वी शुड डिसर्न व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड. काय चांगलं आहे, काय वाईट आहे. वाईट मी काही करणार नाही. मी फक्त चांगलेच विचार करणार आहे. मी फक्त चांगलीच कृत्य करणार आहे. आणि ऍक्च्युली आपल्याकडे चांगले म्हणजे कृत्य हे निरपेक्ष कृत्य असतं. निरपेक्ष सदाचार, सतविचार याच्यावर आधारित जे कृत्य असतं त्याच्यावर आपल्या संस्कृतीचा भर. या सगळ्या पुराणकालीन आणि प्रत्येक वेद असो, उपनिषद असो, या सगळ्यातनं आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्याची प्रत्येक कृत्य कसं करावं आणि त्याच्या मागचा विचार काय आहे आपला, त्याच्यावर सगळा भर दिलेला आहे. दिसायला ते छोटे छोटे दिसतात, पण अतिशय अर्थपूर्ण हे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथांवरूनच हे आपल्याला समुपदेशनामध्ये वापरता येणारे टूल्स आहेत. तर त्यासाठी आपल्याला अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय. आनंदमय इज ब्लिस. बुद्धा, जी स्टेज बुद्धांनी गाठली, ब्लिस, स्थितप्रज्ञता, ती आपल्याला गाठायची. आणि हे सगळे कोश आपल्यामध्ये आहेत. आणि या सगळ्या कोशांचा वापर आपण कशासाठी करणार आहोत, तर ती स्थितप्रज्ञता आणण्यासाठी. एक निर्विकार आपण असतो. निर्विकार म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला चांगलंही मत नाही, वाईटही मत, हे निर्विकार. पण स्थितप्रज्ञता ही वेगळी. स्थितप्रज्ञता म्हणजे कुठल्याही गोष्टीमुळे आपण आपला कुठलाच कोश हा अफेक्ट होऊ देणार, त्याला आपण स्थितप्रज्ञता. बुद्ध हा काय, बुद्धांनी काय अचीव केलं, तर ती स्थितप्रज्ञता अचीव केली. दुसऱ्याचे दुःख त्यांनी स्वतःवर घेतले नाही, दुसऱ्याचे दुःख त्यांना सोडवण्याची मदत त्यांनी केली, कारण तो स्थितप्रज्ञ. तो रडतो आहे म्हणून मी रडलं पाहिजे असं नाहीये. तो रडतो आहे आणि त्याला मदत करायची, त्याच्यातनं बाहेर, ही स्थितप्रज्ञता. की त्याच्या इमोशन्समुळे मी स्वतःला अफेक्ट नाही करून घेतलेलं. मी काय करतोय, मी त्याला मदत करणार आहे, त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी मी त्याला मदत करणार आहे. आणि करणार तोच आहे, कृत्य तोच दुःखी माणूसच करणार आहे आणि दुःखातनं तोच स्वतःला बाहेर आणणार. आपण एक साधन आहे आणि त्यासाठी जी येते ती ब्लिस, स्थितप्रज्ञता. की चांगलं आणि वाईट ह्याचा तपास करत 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 आपण त्या छान लेवलला येतो, त्या ब्लिसला आपण येतो. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करून ह्याचा नक्की आपण समुपदेशनामध्ये वापर अवश्य करू शकतो. त्या क्लायंटचा कुठला कोश कसा आहे हा जाणून शकतो. त्याचा अन्नमय प्रॉब्लेम कुठे आहे हा आपण या युनिटद्वारे त्याचा अभ्यास करून आपण हे जाणून घेऊ शकतो. आणि समुपदेशनामध्ये या कोशांद्वारे आपल्याला आयडेंटिफाय करता येते, त्याची प्रोफाईल करता येते, प्रोफाईल मॅपिंग करता येतं क्लायंटचा, आणि त्याप्रमाणे त्याच्यावर तोच काम करत असतो. फक्त त्यांनी कुठे काम करावं हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून हे एक आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. एक वेदांतिक समुपदेशन आहे, वेदांपासून जे आलेलं आहे समुपदेशन ते आहे. आणि ह्याच्यावर भर हा वैश्विक ज्ञान म्हणजे युनिव्हर्सल ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये भर दिलेला आहे. वेदांमध्ये जे आहे ती पॉवर जी आहे ती, मग आपण ना मी आहे हा आहे असं विसरतो. आपण सगळे एक आहोत. एक सूत्रधाराने आपण सगळे ऍक्च्युली एकमेकांमध्ये गुंतलेलो. तर त्या एकत्वाकडे आपलं जाण्याचं हे उद्दिष्ट असतं. आणि असं म्हणतात की प्रत्येकामध्ये हे आहे, प्रत्येकामध्ये ते इन्स्टिंक्ट आहे, प्रत्येकामध्ये ग्रोथ इन्स्टिंक्ट आहे. आपण पाहिलं रॉजर्सचं पण पाहिलं, त्याच्यामध्ये रॉजर्स काय म्हणाला, प्रत्येकाला ग्रोथ हवा असतो, वाढ हवी असते, प्रगती हवी असते. फक्त तो त्या प्रगती काय आहे आणि त्याचे मार्ग काय सिलेक्ट करतो हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. आणि आपण जो भर देतो तो ह्या चांगल्या गोष्टींकडे आपण भर देत असतो. आपण स्वतःमध्ये चांगले गुण
कसे आपण वापरू शकतो ह्याच्यावर आपला हा भर असतो. तर वेदांतिक समुपदेशनामध्ये असं त्यांनी म्हणलंय की आपल्याला जे जीवन आहे ना, हे 4 गोष्टींनी, त्याचे 4 धागे आहेत आपल्यासाठी. आपलं जीवन हे या 4 धाग्यांमध्ये गुंडाळलं गेलेलं आहे. तर ते त्या 4 धागे कुठले? तर धर्म. धर्म काय सांगतो? नीतीपूर्ण, चांगली कृती, हेतू चांगला. दुसरं आहे अर्थ, आपल्याला संपत्ती. संपत्ती एक आपल्यामध्ये धागा असते. कोणाला वाटेल की आज मला पोटापुरतीच पैसे आहेत, कोणाला वाटेल नाही मला खूप पैसा, मला करोडपती व्हायचं. तर माझी मूल्य काय आहेत अर्थाबाबतची हे खूप महत्वाचं आहे. माझी मूल्य धर्माबद्दलची काय आहेत, माझ्या धर्म म्हणजे आपला रिलिजन नाही, धर्म म्हणजे आपलं कर्म. तर मला जे करण्याचे माझे जे कृत्य आहेत, माझे जे कर्म आहेत, त्याची माझी मूल्य काय आहेत हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. काम, काम इथे नुसतंच आपलं कृत्य नाही आहे, तर आपली वासना इथे आहे. काम वासना असू शकते, इतर कुठल्या वासना असू शकतात. आनंद हे एक कामच आहे. तर आपले जे आपण षडरिपू जे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे, तर आपली त्याबाबतची मूल्य काय आहेत आणि ह्या सगळ्यातनं आपल्याला काय काढायचं? मोक्ष, मुक्त व्हायचा या शरीरातनं, हे आपलं अल्टिमेट गोल आहे. आणि हे प्रत्येकामध्ये, फक्त त्याचं मूल्य, व्हॅल्यू प्रत्येकाची बदलत जाते. प्रत्येक माणसामध्ये ह्या 4 गोष्टींचं जे मूल्यमापन आहे ते बदलत जातं. वेदांप्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये घेऊनच आलेलो आहोत. फक्त प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याला किती त्याचं मोल आहे आणि काय प्रकारे ते तो वापरत आहे त्याच्यामध्ये 4 धागे. स्वतःला गुंडाळूनच घेतोय, त्याच्यात गुंताच करतोय का त्याला हे धागे माहितीये का, ते धागे एक एक धागा धरून तो पुढे चालला आहे, हे प्रत्येका व्यक्तीवर अवलंबून असतं. जेव्हा हे समुपदेशनाची पद्धती वापरली जाते, तेव्हा ह्याच्यामध्ये आत्मजागरूकतेवर भर असतो. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, सेल्फ रेव्हिलेशन. आणि जेव्हा आपण ह्या पद्धतीचा समुपदेशनमध्ये वापर करत असतो ना, त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे ती व्यक्ती स्वतःलाच इव्हॅल्युएट करत असते, स्वतःच मूल्यमापन ती करत असते. या 4 सूत्रांचं तिच्यामध्ये असलेले हे जे 4 धागे आहेत त्याचं मूल्यमापन ती व्यक्ती करत असते. याच्यामुळे काय होते, ती स्वतःची जी जागरूकता असते ना, ती हळूहळू समजायला लागते. तर हे समजून घेणं, ह्याचं मूल्यमापन करणं, हे आपल्यामध्ये किती आहे आणि किती कशा प्रकारे आपण याचा वापर केला पाहिजे, हे धागे आहेत ह्याचा वापरही कसा केला पाहिजे, या धाग्यांचा अर्थ काय आहे, हे जर प्रत्येक व्यक्तीने जाणून घेतलं तर आपण जे मोक्ष आहे, जी मुक्ती आहे, या सगळ्यातनं मुक्त व्हायचे जो मार्ग आहे तो सोपा होत जातो. आणि समुपदेशनामध्ये जो क्लायंट असतो त्याचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्याचा प्रॉब्लेम असतो आणि त्या प्रॉब्लेमचा त्याला त्रास होत असतो, आजूबाजूच्याला त्रास होत असतो, नाही का? तर ह्या जे आपले 4 धागे आहेत हे जर आपण स्वतः समजून घेतले आणि हे जे समुपदेशनात वापरले, तर ह्याच्याने काय होणार आहे, ती व्यक्ती स्वतः जबाबदार होणार, त्याची स्वतःची जबाबदारी, जागरूकता जेव्हा आपण वाढवत असतो तेव्हा त्याचे पुढचे मार्ग सोपे होत जातात. खूप वेळा आपण काय बघतो माहितीये का, बुद्धाने पण हेच सांगितलंय, कुठेही म्हणजे आनंद असो दुःख असो, याच्यामध्ये आपण काय करतो, आपण दुसऱ्यालाच बघतो. आज मला आनंद झाला, आज मला आईनी गुलाब दिला, मला आनंद झालाय, ह्याचं सोर्स काय, आईने केलेले गुलाब. सोर्स काय बघितला जातो, बाहेर बघितला जातो. किंवा आज मी खूप रडतीये, आज मला खूप वाईट वाटलंय, आई मला का, आई ओरडते, आई मला खूप ओरडली, आई मला खूप वाईट बोलली, म्हणजे इथे काय झालंय, सोर्स काय झालाय, बाहेर झाला, ती ओरडली म्हणून मी रडते.
आणि एखादी व्यक्ती जर स्वतःला जबाबदार धरली तर ती काय म्हणेल, मला वाईट वाटलं म्हणून मी रडते. जेव्हा मी जागृत असते की मला वाईट वाटलं का, ह्याच्यामध्ये आपण जायचंच नाहीये. का मध्ये गेलो की प्रॉब्लेम येतो. मला वाईट वाटत आहे एवढं जरी कळलं ना तरी खूप झालं. म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला मग त्या गोष्टीमुळे वाईट वाटतच नाही. हळूहळू हळू त्या ती एक प्रोसेस आहे. जेव्हा आपण स्वतः जागरूक असतो तेव्हा निम्मे समस्या या तिथल्या तिथेच खतम. जेव्हा आपण दुसऱ्याला दोषी धरतो, जेव्हा आपण आपले प्रॉब्लेम्स बाहेर बघतो, बाहेरच्यामुळे मला प्रॉब्लेम आहे असं जोपर्यंत क्लायंट बघतो तोपर्यंत तो त्या समस्येतनं बाहेरच येऊ शकतो. आणि ह्या आपल्या आयुष्यासाठी पण आहे. आपण जर सतत आपल्या समस्या बाहेर बघितल्या, बाहेरच्या गोष्टींना जबाबदार धरलो तर आपण कायम दुःखीच राहतो. पण जेव्हा आपण स्वतः जागरूक असतो आणि त्या जागरूकतेवर जेव्हा आपण भर देतो तेव्हा आपला दृष्टिकोन हा खूप बदलत जातो. आणि त्या आपले जे काही ग्रंथ आहेत ते जागरूकता, आत्मजागरूकता याच्यावर खूप भर देतात. बुद्धाचे सर्व जे त्यांनी दिलेले जे टीचिंग्स आहेत ते सगळे सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटीवर आहेत. म्हणजे आपणच जबाबदार आहोत. सगळ्यासाठी आपणच जबाबदार आहोत. आणि जेव्हा आपण तो दृष्टिकोन ठेवतो ना सेल्फ सेल्फ नॉलेजचा किंवा सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटीचा, तेव्हा खूप फरक पडतो. तेव्हा आपली मग प्रगतीकडे, त्या परमात्मा मोक्षाकडे जाण्याची वाट आपण सुरू करत असतो. जोपर्यंत आपण आपल्या समस्या बाहेर बघतो, आपले आनंद बाहेर बघत असतो, बाहेरच्यामुळे आपण असे आहोत असं जोपर्यंत आपण बघत असतो तोपर्यंत आपण स्वतःला त्या गुंत्यातनं सोडवलेलं असतं. त्या गुंत्यातच आपण अडकलेलो असतो. आपली प्रगती ही त्या गुंत्याने आपण खुंटलेली असते. आपल्याला जर आपली प्रगती, क्लायंटची प्रगती हवी असेल तर आपल्याला त्याला ही जागरूकता करणं, जाणीव करून देणं. अशा प्रकारे आपले हे जे वेगळे अरविंदोंनी पण छान दिलेलं आहे, तुम्ही ते पण वाचा. भावनांवर त्यांनी छान दिलेलं आहे. आणि समर्पण ही हायेस्ट पॉझिटिव्ह इमोशन आहे असं अरविंदो म्हणतात. तर ह्या सर्व गोष्टींचा वापर, या सर्व माहितीचा वापर आपण समुपदेशनमध्ये अवश्य करू शकतो. तर तुम्ही हे सर्व आपले जे भारतीय संस्कृतीवर आधारित समुपदेशनाच्या पद्धती आहेत या तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या आणि त्याच्यावर जरूर काम करा. त्याची जास्तीत जास्त फक्त इग्नोनी दिलेलं स्टडी मटेरियलवर अवलंबून राहू नका. त्यांनी नंतर खूप सारे रेफरन्स बुक्स दिलेले आहेत ते वाचा, त्याचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला जेवढी माहिती त्या विषयाची मिळेल तेवढं तुमचं रसग्रहण वाढेल, तेवढी तुमची त्याबद्दलची बोलण्याची, त्याबद्दलच्या विषयाची माहिती करण्याची वाढेल. नमस्कार.